मित्रांनो, जेव्हा पण आपण गाडी चालवतो ना, तर ट्रॅफिकमध्ये गाडी चालवत असताना शक्यतो होता होईल तेवढं आपल्या बाजूनच गाडी चालवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता काही लोक असे असतात की त्यांना थांबायचं नसतं, काही नसतं आणि सर्वसामान्य लोकांना असं त्रास देत पुढं जायचं असतं. तर काही लोक असं करतात आणि काही जण सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचंच काम करतात. घरी बऱ्यापैकी चांगलं असतं, तरी पण लोकांना काय वाटतं काय माहिती, 4 पैसे जास्त आले की लोकांना. आता इथं बघा, ब्लॅक कलरची आत्ता गाडी गेली एक राईट साईडने, तिसऱ्या लेनमधून पुढं आले ते भाऊ, आणि त्याच्यानंतर पण ते पुढं आल्याच्या नंतर पण व्यवस्थित गाडी नाही आहे. त्यांचं बघा चालवणं कसं. आता आतमध्ये आली, लगेच गाडी आतमध्ये घेतली. जसं की ह्या लोकांचं म्हणणं असं असतं की आता ह्या लोकांना म्हणजे आम्हाला जे आम्ही नियमात चालतो, जे लोक लाईनमध्ये चालतात त्यांना सरकार पैसे देतात फ्युएल टाकण्यासाठी, परत घर चालवण्यासाठी, आणि या लोकांना कमवून पैसे टाकायला लागतात तिथं. त्यांना त्यांची उपजीविका ही पैसे कमवून 4 पैसे कमवायचे असतात त्यांना, आणि त्याच्यानंतर खायला भेटतं, असं असतं या लोकांचं म्हणणं. तर असं कधीही करू नका, कोणालाही कोणी देत नाही आहे. तर तुमच्या 4 मिनिटं 5 मिनिटं वाचवण्याच्या नादामध्ये तुम्ही जर सर्वसामान्य 100 जणांचे जर 1-1 मिनिट जरी म्हटलं तरी तुम्ही किती मिनिट घ्यायला लागले सर्वसामान्य लोकांचे. 100 मिनिट जर तुम्ही सर्वसामान्य लोकांचे वेस्टेज करत असताल तुमच्या 1 मिनिटासाठी, तर कसं व्हायचं. तर शक्यतो होता होईल तेवढं मित्रांनो आपल्या साईडनीच चालण्याचा प्रयत्न करा. हे असे 4 पैसे जास्त असणारे लोक सर्वसामान्य लोकांना तुच्छ समजतात, काळी मोल समजतात, आणि त्यांना वाटतं की आपणच फार मोठे माणसं आहोत, आपणच फार हे आहोत. पण हे सगळं वहम असतो. आज 4 पैसे देवानं तुम्हाला दिलेत, उद्याच्याला तो तुमचे हाल करायला पण मागं पुढं बघणार नाही आहे. जास्त माच केला की शेवटी कधी ना कधी त्याची भरपाई द्यायलाच लागते. तर असं कधीही करू नका की तुमच्याबद्दल. आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्ही असं पुढं आल्याच्या नंतर तुमच्याबद्दल लोकांचे विचार काय असतात. सरळ सरळ लोक हे तुम्हाला बददुआ द्यायलेले असतात की म्हणजे याला देवानं दिले तर नीट खाता येत नाही आहे, किंवा अजून भरपूर तुम्हाला वाटतं तुम्हाला काय नाही आहे, पण लोक भरपूर जण शिव्या घालत असतात. तुमच्याबद्दल विचार करणारे लोक पण असतात, आणि कधी कोणाची जीभ कशी वळेल सांगता येत नाही आहे. ते काहीही बोलतात, मग ते कोणीही असू द्या. चार पैसे जास्त झालेत का? सोबत येणार आहेत का बरी? सर